आपण गृहिणींना काहीतरी झटपट बनवायचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती दाल खिचडी, व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी। याचं कारण असं की हे पदार्थ अगदी झटपट बनवून तयार होतात आणि पोटभरीचे सुद्धा आहेत आणि चवीला पण छान लागतात। तर आज आपण आजच्या भागामध्ये यातलाच एक प्रकारचा पुलाव बघणार आहोत आणि तो म्हणजे व्हेज सोया पुलाव। तर पाहू शकताय रंग तर सुरेख दिसतच आहे, तसाच याचा स्वाद सुद्धा आहे। चवीला तर भन्नाट लागतो आणि बनवायला सुद्धा सोपा आहे आणि आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। अगदी एक शिट्टीमध्ये हा व्हेज सोया पुलाव तयार होतो आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत। आणि हो, जर तुम्ही हा व्हेज सोया पुलाव कधी ट्राय केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। नमस्कार, मी सविता पाटील आणि चंगडी तडका या माझ्या YouTube चॅनलवरती आजच्या भागामध्ये आपण व्हेज सोया पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर अगदी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये अगदी बिर्याणी सारखा लागणारा हा व्हेज सोया पुलाव कसा बनवायचा ते आजच्या भागामध्ये बघणार आहोत आणि कुकरमध्ये बनवणार आहोत, त्याच्यामुळे झटपट सुद्धा होतो, चवीला तर तितका छान लागतो। चला तर मग पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर हा व्हेज सोया पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1.5 कप होतील इतके बासमती तांदूळ घेतलेले आहेत। आता ह्याला स्वच्छ धुवून 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचे, म्हणजे आपला पुलाव छान सुटसुटीत होईल। तुम्ही घरातले तांदूळ सुद्धा वापरू शकता, पण थोडेसे घरातले तांदळाने हा भात चिकट होतो। तुमच्याकडे जर बारीक तांदूळ असतील घरातले तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर हे 1.5 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून मी 15 मिनिटं भिजण्यासाठी ठेवून दिलेले आहेत। त्याच्यानंतर गॅसवरती इथं मी 1-2 ग्लास होईल इतकं पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेलं होतं। त्याच्यामध्ये सोया चंक्सचं 10चं फॉर्च्यूनचं पाकिट मी टाकलेलं आहे। तुम्हाला जर जास्त सोया चंक्स टाकायचे असतील तर तुम्ही 2 पॅकेट सुद्धा वापरू शकता। तर या 1.5 कप तांदळांसाठी 1 पॅकेट बास होतं सोया चंक्सचं। तर हे मी सोया चंक्स उकळून त्याच्यातलं पाणी निथळून घेणार आहे। त्याच्यानंतर एका बाउलमध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असं थोडंसं फेटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत। तर इथं मी 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे। हे या दह्यामध्ये टाकायचं। त्याच्यानंतर टाकायचं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ। तर सुरुवातीला थोडं कमीच मीठ टाका, लागलं तर आपण नंतर भातात पाणी टाकल्यानंतर सुद्धा टाकू शकतो। तर अर्धा चमचा होईल इतकं मीठ टाकलेलं आहे। अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट टाकली आणि हे सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। इथं आपले सर्व मसाले दह्यामध्ये एकजीव झालेले आहेत। आता आपण 5 मिनिटं उकळून त्याच्यातलं पाणी पिळून घेतलेले सोया चंक्स होते ते या मसाल्यामध्ये टाकायचे। त्याच्यानंतर आवडीप्रमाणे भाज्या टाकायच्या। तर माझ्याकडे फरसबी, फ्लॉवर आणि बटाटा होता, तर थोड्या मोठ्या अशा या भाज्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि मसाल्यामध्ये टाकलेल्या आहेत। तुमच्याकडे गाजर, ग्रीन पीज किंवा शिमला मिर्च असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या वापरला तरी सुद्धा चालेल। सर्व भाज्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या, जेणेकरून सर्व मसाला भाज्यांना लागेल। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 10 मिनिटं तरी याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं। तर 10 मिनिटांनंतर गॅसवरती कुकर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये टाकलेला आहे 2 चमचे तेल आणि 2 चमचे तूप। जर तुमच्याकडे तूप नसेल तर फक्त तेलामध्ये सुद्धा हा भात तुम्ही बनवू शकता, पण तुपामुळे स्वाद खूप छान येतो या भाताला, त्याच्यामुळे मी 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेलाचा वापर केलेला आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि थोडेसे काजूगर टाकलेले आहेत। काजूगर ऑप्शनल आहेत, तुमच्याकडे असतील तर टाका, नाही तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल। त्याच्यानंतर 2 हिरव्या मिरच्या थोडे मोठे काप करून टाकलेले आहेत आणि 2 कांदे असे उभे चिरून टाकलेले आहेत। कांदा फोडणीमध्ये टाकायचा, याला व्यवस्थित परतून घ्यायचं। तर आता आपल्याला कांदा इथं अगदी लालसर करायचा नाही, जसं आपण भाज्यामध्ये वगैरे लालसर करून घेतो फोडणीमध्ये। आपल्याला थोडा ट्रान्सपरंट फक्त कांदा करून घ्यायचा आहे, म्हणजे खाताना पुलावमध्ये छान दाताखाली येतो हा कांदा। तर थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे। आता याच्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो। तर टोमॅटोच्या सुद्धा थोड्या मोठ्याच फोडी मी करून घेतलेल्या आहेत। 1 मोठा टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅटोला सुद्धा 1 मिनिटभरासाठी फक्त परतून घ्यायचं, अगदी मऊ होईपर्यंत परतायचं नाही या फोडणीमध्ये। त्याच्यानंतर लगेचच ह्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्या मॅरिनेट केलेल्या भाज्या। तर शक्य असेल तर या प्रकारे भाज्या नक्की मॅरिनेट करा, म्हणजे पुलावचा स्वाद अजून वाढतो। तर भाज्या मी फोडणीमध्ये टाकलेल्या आहेत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता भाज्यांना फोडणीमध्ये। तर भाज्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आणि 1 2 ते 3 मिनिटं तेलावरतीच परतून घ्यायचं। तर 1 2 ते 3 मिनिटांनी बघू शकताय भाज्यांना साईडून तेल सुद्धा सुटलेलं आहे। तर यामुळे काय होतं, भाज्यांचा जो कच्चा वास आहे तो निघून जातो आणि पुलावला आपल्या छान अशी चव येते। तर 1 2 3 मिनिटं झालेली आहेत। आता ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत भिजवलेले तांदूळ। तर 15 मिनिटं हे तांदूळ मी भिजण्यासाठी ठेवून दिलेले होते, ते तांदूळ टाकायचे आहेत। तांदूळ टाकून
व्यवस्थित मिक्स करायचे आहेत भाज्यामध्ये. आता याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. तर 1 कपसाठी 1.5 कप पाणी मी वापरणार आहे. बासमती तांदळांसाठी हे योग्य प्रमाण आहे. तर इथं 1.5 कप तांदळांसाठी मी 3 कप पाणी वापरणार आहे. तर 2 कप मी ओतलेलं आहे आणि हे लास्टचा 3रा कप मी भरून घेतलेला आहे. तर आपण ज्या भाज्या मॅरिनेट केलेला होता तो मसाल्याचा बाउल होता, त्याच्यातच हे मी 1 कप पाणी शिल्लक राहिलेलं ते ओतलेलं आहे आणि बाउल धुवून या भातामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आपले मसाले जे आहेत ते वेस्ट जाणार नाहीत. तर अशा प्रकारे मी 3 कप पाणी ओतून घेतलेलं आहे. तुम्ही घरातला वगैरे तांदूळ वापरत असाल तर तुमच्या अंदाजाने ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता. तर ह्याला पाणी टाकून थोडंसं एकदा हलवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानं आणि ओली कोथिंबीर मी टाकलेली आहे. आणि आपल्याला आता इथं लिंबूचा रससुद्धा टाकायचा आहे. तर 1 चमचाभर होईल इतका लिंबूचा रस ह्याच्यात टाकायचा आहे. तर मी इथं थोडासा लिंबू कट करून घेतलेला आहे आणि त्याचा रस या भातामध्ये पिळून घेतलेला आहे. तर लिंबू पिळल्यानं काय होतं, भात छान मऊ सुटसुटीत होतो आणि चिकट वगैरे होत नाही. त्याच्यामुळे लिंबूचा रस नक्की टाका. आता भाताला थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. आणि मी मगाशी मॅरिनेट करतानाच भाज्यामध्ये मीठ टाकलेलं होतं. तर या स्टेजला तुम्ही पाण्यामध्ये मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे. थोडं कमी वाटलं तर नक्की टाका. मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी या स्टेजला अगदी पाव चमचा होईल इतकं मीठ टाकलेलं आहे. परत एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि पाण्याला इथं उकळी यायला चालू झाली की कुकरचं झाकण लावायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवरती 1 शिट्टी काढून घ्यायची. तुम्ही 2 शिट्टी काढत असाल रेग्युलर तुमच्या भाताला तर 2 शिट्टीसुद्धा काढू शकता. कुकर थंड करून घ्यायचं आणि काय आपला छान चविष्ट असा अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये बनवलेला व्हेज सोया पुलाव तयार आहे. तर पाहू शकताय आणि गरम गरम इतका छान लागतो हा भात, काय विचारूच नका. तुम्ही आत्तापर्यंत हा व्हेज पुलाव म्हणजे सोया व्हेज पुलाव ट्राय केलेला नसेल तर नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर पाहू शकता छान सुटसुटीत आणि मोकळा भात झालेला आहे आणि चवीला सुद्धा तितकाच छान लागतो. चला तर मग प्लेटिंग करूया. तर प्लेटमध्ये हा भात घेतलेला आहे. वरून छान पुदिना कोथिंबीर टाकायची. इथं मी बीटरूट आणि कांदासुद्धा घेतलेला आहे. तुम्ही दह्याचं रायतं केलं तरीसुद्धा चालेल. त्याच्यासोबतसुद्धा छान लागतो हा पुलाव किंवा असं सुकासुद्धा छान लागतो. जसं तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही सर्व करू शकता. चला तर मग पटकन हा व्हेज सोया पुलाव तुम्हाला कसा वाटला आणि हो कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका कसा झालेला भात. त्याचबरोबर माझ्या जर ह्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि हो अशाच अजून कोणत्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा. चला तर मग पुन्हा भेटूयात एका छानसे रेसिपीसह एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.